आंदोलनाचा तिसरा दिवस आहे आणि या ठिकाणी नेते मंडळी आणि कार्यकर्ते म्हणण्यापेक्षा शेतकरी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। तुम्ही बघू शकता की हा पूर्णतः लोक या ठिकाणी खचाखच भरलेले आहे। आता हे बॅनर जरांगे पाटील यांचा बॅनर आहे। तुम्ही बघू शकता जरांगे पाटील देखील बॅनर आहे, जरांगे पाटील बॅनर आहे। पाठीमागे बघू शकता की रोहित पवार आणि या मोहोळचे आमदार राजू खरे यांचा या ठिकाणी बॅनर घेऊन कार्यकर्ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत किंवा शेतकरी या ठिकाणी पोहोचले आहेत। राष्ट्रवादीचे जेवढे पदाधिकारी किंवा जेवढे आमदार लोक आहेत ते लोक प्रत्येक गावातून आपल्या गावातून या ठिकाणी शेतकरी आणि त्या ठिकाणी कार्यकर्ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। तुम्ही बघू शकता की शेतकरी नेते देखील या ठिकाणी बोललेले आहेत आणि विशेषतः बघितलं तर राजू खरे देखील आमदार या ठिकाणी बसलेले आहेत आणि विशेषतः बघायला गेलं तर उपोषण करणारी जेवढी लोक आहेत तेवढीच त्या स्टेजवरती लोक आहेत आणि सकाळपासून ही गर्दी रांगाच्या रांगा गर्दी आहे आणि तुम्ही बघू शकताय हा पूर्णपणे हा बघितलं तुम्ही भरलेला आहे आणि प्रत्येक स्तरावरची लोक या ठिकाणी येत आहेत, त्यांना निवेदन देत आहेत आणि जे लोक या पंढरपूरमध्ये येत आहेत ते लोक यांना भेटून जात आहेत आणि विशेषतः बघायला गेलं तर महिलांची ही लोकसंख्या या ठिकाणी विशेषतः तुम्हाला बघायला भेटते आणि अशाच पद्धतीनं आंदोलन तीव्र होते का काय हे होण्याची शक्यता आहे। कारण की आज तिसरा दिवस आज जर नाही झालं तर उद्या ती पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या समोर हे आंदोलन होणार आहे आणि तीव्र पद्धतीचं आंदोलन होणार आहे आणि याच्या संदर्भामध्ये आपण अपडेट देणार आहोत। तर तुम्ही आपलं चॅनल बघत राहा आणि सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करून घ्या आणि जे शेतकऱ्यांच्या हिताचं काही गोष्टी आहेत या ठिकाणी नेते मंडळी आपल्या पद्धतीनं मांडतात वगैरे, जसे की साबळे देखील येऊन गेले, त्यांनी देखील त्यांच्या पद्धतीनं या ठिकाणी बोललं गेलेलं आहे। त्यांचं मत असं आहे की सरकारच्या विरोधात बोलायचं म्हटलं तरी सरकार काही ना काही करतंय। तशाच पद्धतीने त्यांचं 5 लाखाचं अकाउंट देखील त्या ठिकाणी डिलीट करण्यात आलेलं आहे असं साबळेने म्हटलेलं आहे आणि नगरचे असतील किंवा इतर भागातले देखील जे पदाधिकारी आणि आमदार लोक या ठिकाणी येऊन त्यांचं इथं मनोगत व्यक्त केलेलं आहे।